नमस्कार मंडळी, मी ममता बांदकर रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. आजवर आपण कांदा भजी, बटाटा भजी हे नेहमीच खात आलोय, पण आज मात्र आपण एका वेगळ्याच घटकापासून भजी बनवणार आहोत. ती म्हणजे केळीच्या फुलांपासून बनलेली कुरकुरीत भजी. केळ फुलाची भजी म्हटलं की तुम्हाला वाटेल हे कोण खातं का, पण जर तुम्ही एकदा ही भजी करून बघितलीत ना, तर तुम्ही याची चव कायम लक्षात ठेवाल. केळफूल साफ करून थोडंसं मसालेदार बेसनाचं मिश्रण घालून त्यानंतर गरम तेलात तळून तयार होणारी ही कुरकुरीत केळफुलाची भजी तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात आधी आपल्याला ही वरची जी पानं आहेत ती काढून घ्यायची आहेत. प्रत्येक पानाच्या खाली या अशा लांबसर पाकळ्या असतात, ती काढून घ्यायची. यापासूनच आपण भजी बनवणार आहोत. केळफूल साफ करण्याआधी हाताला तेल लावून घ्यायचंय, नाहीतर मग आपले हात काळे पडू शकतात. हे बघा, हे असे जाडसर पानं खेचून काढले की त्याच्याच खाली ही अशी पांढरी फुलं असतात. तर ही फुलं बघा, आता पांढरी असली तरी ती नंतर काळी पडतात. तुम्ही इथे बघू शकता, इथे जे नवीन फुलं काढली आहेत त्यापेक्षा ही आधी काढलेली फुलं जराशी काळसर पडली आहेत. तर आता या अशाच पद्धतीने सर्व कळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. जोपर्यंत शेवटचा भाग उरत नाही तोवर आपल्याला ही सर्व पानं काढून टाकायची आहेत. आता आपली ही सर्व फुले काढून झाली आहेत. आता ही साफ करून घेऊयात. तर या फुलांमध्ये काही असे घटक असतात जे चवीला कडवटसर असतात, त्यामुळे ते काढून टाकायचे. जर हे तुम्ही काढून नाही टाकले तर भजी कडवट होते. तर हे बघा, यात तुम्हाला अशी ही माचीसच्या कांडीसारखी देठ दिसेल, ती काढून टाकायची. त्यासोबतच अशी एक पाकळी सुद्धा असेल, ती देखील काढून टाकायची. या दोन्ही गोष्टींचा रंग थोडा वेगळा असतो. बाकीच्या देठांपेक्षा ही थोडी कमी पांढरी असते किंवा थोडी अशी ट्रान्सपरंट असते, त्यामुळे तुम्हाला ही लगेच ओळखता येईल. तर हे आपल्याला सर्व फुलांमधून काढून टाकायचंय. एक एक करत सर्व फुलं साफ करून घेऊयात आणि पुढच्या कृतीकडे वळूयात. तर आता बघा, आपली सर्व फुलं साफ करून झाली आहेत. आता ही चिरून घेऊयात. तर इथे मी अगदीच फाईन चॉप न करता किंवा अगदीच बारीक अशी न चिरता थोडीशी जाडसरच चिरते. तर अशा पद्धतीने सर्व फुलं आपण चिरून घेऊयात. आता सगळी पानं काढून झाल्यावर जे शेवटी उरेल ते देखील आपल्याला चिरून घ्यायचंय. यामध्ये चीक असतो, त्यामुळे हे चिरताना फार चिकट वाटेल आणि हे पटकन काळसर देखील पडतं. फुलं इतकी काळसर नाही पडत, पण हे मात्र थोडं पटकन काळसर पडतं. तर तुम्ही ते बघू शकता किती चिकट आहे. तर आता हे आपण बारीक असं चिरून घेऊयात. आता बघा, यामध्ये थोडंसं मीठ घालायचंय आणि यामध्ये जेवढं पण पाणी असेल ते सर्व व्यवस्थित पिळून काढायचंय. फुलं देखील यामध्येच घालायची आहेत. तर हे बघा, हे असं हाताने व्यवस्थित दाबून यामधलं सर्व पाणी काढून टाकायचंय. तर अशा पद्धतीने आपण यातलं सर्व पाणी काढून घेऊयात. आता बॅटर बनवण्यासाठी यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा, 1 टीस्पून हिंग, 1 टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून हळद, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मालवणी मसाला, क्रिस्पीनेससाठी 1 चमचा तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉर वापरलं तरीही चालेल. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात. 4 मोठे चमचे बेसन,
1 चमचा आले लसूण पेस्ट। आता या सर्व गोष्टी आपण नीट मिक्स करून घेऊयात। मळताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आहे। सगळं असं व्यवस्थित मिसळून मस्त असं बॅटर तयार करून घेऊया। तर इथे आपलं बॅटर बनून तयार आहे। अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर बनून तयार होतं। तर आता आपण थोडं थोडं बॅटर तेलात घालून याच्या भज्या तळून घेऊयात। मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायची आणि थोडं थोडं बॅटर घेऊन तेलामध्ये हळूवार सोडायला सुरुवात करायची। मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग येईतोवर आपल्याला सर्व भज्या नीट तळून घ्यायच्या आहेत। अगदी मस्त अशा दोन्ही बाजूने भज्या व्यवस्थित तळून घेऊयात। तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या भज्या तळून तयार आहेत। मस्त गरमागरम याचा आस्वाद घ्या आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत। धन्यवाद।